बातमी आहे नांदेडमधील। सध्या महाराष्ट्रात चालू असलेले शिक्षक व कर्मचारी यांच्या आंदोलनाचे पडसाद नांदेड जिल्ह्यामध्येही जाणवले। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनेचा आक्रोश मुकमोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा कला मंदिरपासून चालू करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकला। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 5000 शिक्षक व कर्मचारी सहभागी होते। मोर्चाच्या मुख्य मागण्या म्हणजे 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सेवा ज्येष्ठता निवड श्रेणी देण्यात याव्या, तसेच कंत्राटी शिक्षकांची भरती बंद करून कायम शिक्षकांची निवड करावी, अनुकंपधारक शिक्षकांना TET अट शिथिल करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊ सर यांना देण्यात आले। जिल्हा प्रतिनिधी राजू पवारसह प्रमोद जवळ, प्रवाह न्यूज मराठी।